राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। पीक विम्याचा मार्ग मोकळा, विमा कंपन्यांचा निधी वितरित, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शासनाचा नवीन GR आला। आनंदाची बातमी, पीक विम्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे। अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी जोर धरत होते। महायुतीच्या 39 मंत्र्यांना शपथ, तर नागपूरमध्ये रंगला सोहळा। फडणवीस मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्रीपद मिळाले। मंत्रिमंडळामध्ये शिंदेच्या 3 शिलेदारांचा डच्चू, तर सावंत, सत्तार, केसरकरांचा पत्ता कट। धान उत्पादकांची कोंडी, कोट्यवधी अडकले, पणन कार्यालयाचा धान खरेदी अहवालात उघड। गोंदिया जिल्ह्यातील 235 कोटी शासनाकडे अडकल्याची चिंता। 1,80,000 शेतकऱ्यांचा रब्बी पीक विमा योजनेमध्ये सहभाग। अहिल्यानगर जिल्ह्यातील यंदाचा रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आतापर्यंत 1,80,852 शेतकऱ्यांना सहभाग घेतला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 21 रुपये, तर सरकारी नोकर भरती तातडीने सुरू करा, नाना पटोलेंची मागणी। अधिवेशनामध्ये सर्व महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे। राज्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनामध्ये जाब विचारला जाईल। सरकारने माळ मात्र फळ काढू नये असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भातील समस्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे, परंतु सरकारने केवळ 5 दिवसांचं अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे। सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भामध्ये होत आहेत। शेतीमाल भाव मिळत नाही, शेतकरी मालांची खरेदी सुरू नाही, तर बेरोजगारीचे प्रश्न मोठा आहे। या सर्व महत्त्वाच्या विषयावर चर्चा झालेली पाहिजे। राज्यातील जनतेना प्रश्नावर सरकारने अधिवेशनामध्ये जाब विचारला जाईल। सरकारने मात्र पळ काढू नये असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झालेली आहे। या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की भारतीय जनता पक्ष युतीने विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता सरकारने सरसकट 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी घोषणा करावी। सोयाबीनला 7,000 रुपये, कापसाला 9,000 रुपये भाव द्या। हमी भावापेक्षा कमी भावाने शेतीमालाची खरेदी झाली असल्यास भावातील फरक देण्याची सरकारने जाहीर केलेले होतं, तो आता सरकारने द्यावा। लाडक्या बहिणीला 21 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होतं, आता तातडीने पूर्ण करावे। लाडकी बहीण योजनेतील 50 ते 60% लाभार्थी कमी करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, परंतु निवडणुकीआधी ज्या महिलांनी 1,500 रुपये दिलेले आहेत त्या सर्व बहिणींना कोणताही नियम, अटी, शर्त न लावता पैसे द्यावेत अशी मागणी नाना पटोले यांना केलेली आहे। ग्राहकांसाठी गुड न्यूज, सोन्याचे भाव पुन्हा एकदा घसरले। जळगावमध्ये आता सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे लगनसरायमध्ये सोन्याची खरेदी करताना झुंबड पाहायला मिळत आहे। खरं तर यंदा लाडक्या बहिणींनाच मला वाचवले, अजित पवार यांची माहिती। महायुतीच्या निकालाचे लाडक्या बहिणींना श्रेय। 9,000 शिधापत्रिका धारकांच्या खात्यामध्ये 8.5 कोटी रुपये झाले थेट जमा। कन्नड प्रकरणमधील 38,000 व्यक्तींना मिळाले पैसे। शेती साहित्य महागल्याने कांदा उत्पादक खर्चही वाढला। मशागत कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमतीमुळे अर्थकारण बिघडले। भाववाढीची अपेक्षा फौल, शेतकऱ्यांकडून कापूस विक्री। महिनाभरामध्ये 1,10,000 क्विंटल कापसाची खरेदी। नवीन गुळ बाजारामध्ये तुरीची आवक वाढली, तर सोन्याच्या किमतीमध्ये 900 रुपयांना झाली घट। नाफेडकडून 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार सोयाबीनची खरेदी। भाववाढीच्या अपेक्षांना फोल ठरलं, तर शेतकऱ्यांकडून कापूस विक्री। महिनाभरामध्ये 1,10,000 क्विंटल कापसाची खरेदी। कापूस विक्रीसाठी वाहनाच्या रांगाच रांगा। शहरातील 9 कापूस प्रोसेसिंग जिनिंगवर CCI 13 नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केली जात आहे। कापसाला चांगला भाव मिळत आहे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, तर काही शेतकऱ्यांना भाववाढीच्या आशेवर अनेक महिन्यापासून घरातच कापूस ठेवलेला होता। मात्र अनेक प्रतीक्षा करूनही भाव मिळत नसल्याने शेतकरी CCIकडे हमी भावाने कापूस विक्री करताना दिसत आहे। पावसाने उघडतीप देताच मक्का काढणीमध्ये वेग, तर 2200 रुपये भाव। सध्या वडक तांगडा परिसरातील मळणी यंत्र चालकांना सुगीचे दिवस आले। लिलावच होत नसल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या जाळ्यात कमी भावामध्ये शेतीमालाची लूट, बाजार समितीचं होतंय दुर्लक्ष।
निवडणुका तर झाल्या, आमच्या पीक विम्याचं काय? शेतकऱ्यांची निराशा, पीक विम्याची समस्या सुटता सुटेना, शासन म्हणते पीक विमा मिळणार. दरम्यान शासनाने शेतकऱ्यांचा केवरी असल्याचे दाखवत सोशल मीडियातून पीक विमा मिळणार असल्याची व्हायरल केलेला आहे. यामुळे शेतकरी पुरता सोकावला आहे. मात्र याला महिनाभराचा कालावधी लोटून सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सापडलेला आहे. 2,40,000वर शेतकऱ्यांचा रब्बी पिकाला विमा सुरक्षित. धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान टाळण्यासाठी पीक विमा महत्त्वाचा असून रविवारी पीक विमा भरण्याची मुदत होती. 14 डिसेंबरपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील 2,40,000 शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विमा भरला असून काही शेतकऱ्यांना रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत पीक विमा भरलेला आहे. यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भाववाढीच्या अपेक्षा फोल, शेतकऱ्यांकडून कापूस विक्री. महिनाभरामध्ये 1,10,000 क्विंटल कापसाची खरेदी. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगा. साहेब 7/12वर नोंद नाही, आम्ही धान कापूस कुठे विकायचा? चिंता वाढली तर बल्लारपूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत. ना कष्टाला नाही ना हमी भाव, शेतकऱ्यांचा अर्थचक्र कोलमडले. सोयाबीन, कापूस, हरभरा मातीमोल भावानं विक्री करण्यात शेतकऱ्यांना वेळ. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्याचं ठरत आहे भारी. पोर्टल अपडेट अभावी रखडले 235 कोटी रुपयांची चुकारे. 91 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध, शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी. रब्बीतील पिकांवर रोगराईचं संकट. भडगाव तालुका रब्बी हंगामामध्ये चांगले उत्पन्न येण्यासाठीच्या आशेवर पाणी. वन्य प्राण्यांचा होदस, पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांची रात्री जागरण. नवताळ परिसरातील चित्र कोणी लावली, झटका मशीन तर कोणी केलं सांडीचं कुंपण. साखर घसरली, खाद्यतेल भाजीपाव स्थिर. आठवडी बाजारामध्ये बोर संत्र्यांचा बाजार फुलला. कोथिंबीर मेथी झाली उदंड. फार्मर आयडी तयार होणार, शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळणार. चिखली तालुक्यात ॲग्रोस्टॉक योजनेअंतर्गत आजपासून विशेष मोहीम सुरू होणार. 16 डिसेंबरपर्यंत मिळणार फार्मर आयडी कार्ड. सिंदखेड राजा तालुक्यातील यंदाही हरभऱ्याचाच बोलबाला. 16,000 हेक्टरवर पेरणी. रब्बीतील पेरणी क्षेत्र वाढवण्याचा अंदाज. सोयाबीन हमी भावामध्ये विकायचं 31पर्यंत करा नोंदणी. ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ मिळणार तर खाजगीमध्ये हमी भावापेक्षा 1,000ने कमी भाव. तिळाचे दर प्रति किलो $250 रुपयावर आणखीन महागणार. मकर संक्रांतीवर महागाईचं सावट तर उत्पादन घटल्याचा परिणाम. पीक विम्याचा मार्ग मोकळा. विमा कंपन्यांना निधी वितरित, शेतकऱ्यांना मिळणार मदत. शासनाचा नवीन GR आला. आनंदाची बातमी अशी आहे की विम्याचा मार्ग मोकळा. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे. अशामध्ये राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट योजनेबाबत घेतलाय मोठा निर्णय. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. कापसाला भाव नाही, रस्त्यावर कापूस पेटवून देत आहे शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात लाखो क्विंटल कापूस भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे आज गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सरकारच्या विरोधामध्ये संतप्त होत कापूस पेटवून देत आंदोलन केले. बीड जिल्ह्यामध्ये यंदाचा खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर यामुळे 4,359,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं. या नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यातील 6,13,963 शेतकऱ्यांसाठी 544 कोटी रुपये अनुदान मंजूर केलेले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी काम सुरू करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीची नुकसान 544 कोटी रुपये मंजूर. जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार रक्कम जमा. खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बीड जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना 544 कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांना 156 कोटी रुपये दिले. उर्वरित 23 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दूध अनुदान वाटपाला ब्रेक मिळाला होता. केवायसी अभावी शेतकऱ्यांचं 5,72,00,000 पोर्टलवरच. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1.5 वर्षामध्ये 71 कोटी रुपये मंजूर.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 7,136 शेतकऱ्यांना ई-KYC इतर कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. बाजार समितीमध्ये फी चुकवणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांना 11,000 रुपयांचा दंड. चोपडा बाजार समितीची कारवाई. 8,000 बागायतदाराने काढला फळपीक विमा. विमा उतरवणाऱ्या संख्येमध्ये वाढ. जिल्ह्यातील आंबा पिकाला मिळणार सुरक्षा. राहता बाजार समित्यामध्ये शेवगा 10,000 रुपये तर गवार 10,500 रुपये प्रति क्विंटल. सोयाबीन हमीभाव केंद्रावर हेक्टरी क्विंटलची मर्यादा करा. आमदार कोकटे यांची जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. अतिवृष्टी अनुदानास 221 कोटी रुपये मंजूर. वितरण्यास मान्यता. 2.25 लाख शेतकऱ्यांना होणार मदत. धाराशिव जिल्ह्यातील 1.8 लाख शेतकऱ्यांसाठी 221 कोटींचे अतिवृष्टी अनुदान वितरण्यास मान्यता शेतकऱ्यांना दिलेली आहे. रस्त्यावर सोयाबीन फेकत शेतकऱ्यांना आंदोलन. भाववाढीची मागणी. कापसाला भाव नाही, रस्त्यावर कापूस पेटून देत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध.